नमस्ते, मी डॉक्टर सुवर्णा सातपुते. कल्पतरू वेलनेस वाईब या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आम्लपित्त. आम्लपित्त म्हणजे काय? त्याची काय कारणे आहेत? त्याची लक्षणं काय आहेत? आणि आम्लपित्त कमी करण्याचे काय उपाय आहेत? तर आपण ह्या सर्व गोष्टी आज जाणून घेऊ. आम्लपित्त म्हणजे ॲसिड रिफ्लेक्स. म्हणजेच ह्यामध्ये काय होतं? जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा अन्न इसोफेगसमधून स्टमकमध्ये जातं. स्टमकमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं, जे की अन्न पचवण्यासाठी मदत करतं. इसोफेगस आणि स्टमकमध्ये एक गेटवे असतो, तो आहे लोअर इसोफेजियल स्फिंक्टर, जे की अन्न इसोफेगसमधून स्टमकमध्ये जायला मदत करतं. आणि तसंच अन्न किंवा ॲसिड हे स्टमकमधून वरती इसोफेगसमध्ये रिव्हर्स येऊ नये याची काळजी घेतं. आता जेव्हा हे लोअर इसोफेजियल स्फिंक्टर लूज होतं तेव्हा स्टमकमधील ॲसिड हे वरती रिव्हर्स इसोफेजियल लायनिंगमध्ये येतं. आणि इसोफेजियल लायनिंग ही फार सेन्सिटिव्ह असते. त्याच्यामुळे काय काय त्रास होतं? त्यामुळे तुम्हाला छातीत जळजळ होते, घशामध्ये जळजळ होते, डोकेदुखी, छातीत दुखायला लागतं आणि तुम्हाला मळमळ, करपट ढेकर, आंबट ढेकर असा त्रास व्हायला लागतं, म्हणजेच ॲसिडिटी होते. आता हे लोअर इसोफेजियल स्फिंक्टर का लूज होतं? म्हणजेच आम्लपित्ताचे काय कारणे आहेत ते आपण पाहूयात. आयुर्वेदामध्ये याचं खूप छान असं वर्णन केलेलं आहे. फर्स्ट, आद्यशनं. आद्यशनं म्हणजे काय? वारंवार जेवण करणे. अगोदर जेवण केलेलं अन्न पचण्याच्या अगोदरच पुढचं जेवण करणे, त्याला आद्यशनं म्हणतात. अनशनं म्हणजे काय? भूक लागली असूनही उपाशी राहणे. आता उपवास हा शरीरासाठी चांगलाच आहे, पण तो योग्य पद्धतीने केला तर. त्यामुळे वेळेवर न जेवल्यानेही ॲसिडिटी होते. नेक्स्ट, विरुद्धाशनं म्हणजेच काय? विरुद्ध आहार सेवन करणे. दूध व दही एकत्र घेणे, दूध व स्पायसी फूड म्हणजेच जंक फूड, बेकरी प्रोडक्ट ह्या सर्व गोष्टी एकत्र घेणे, हे सगळं विरुद्ध आहार आहे. याच्यामुळे ॲसिडिटी होते. नेक्स्ट, अजीर्ण म्हणजेच काय? इंडायजेशन. प्रॉपर डायजेशन नाही झाल्यामुळेही ॲसिडिटी होते. रात्री उशिरा जेवणे. रात्री ही पाचनशक्ती कमी असते आणि तुम्ही जर उशिरा जेवण करसाल तर प्रॉपर डायजेशन होत नाही. तसंच तणाव, स्ट्रेस ह्याच्यामुळेही ॲसिडिटी होते, कारण हे आपल्या शरीरामधलं कॉर्टिसॉल लेवल वाढवतं आणि हे पुढे जाऊन ॲसिड सिक्रेशन वाढवलं जातं, त्याच्यामुळे ॲसिडिटी होते. नेक्स्ट आहे, प्रेग्नन्सीमध्ये ॲसिडिटी कॉमन आहे, कारण प्रोजेस्टेरॉन हार्मोन हे इसोफेजियल स्फिंक्टरला लूज करतं. त्यामुळे प्रेग्नन्सीमध्ये मळमळ, उलटी, करपट ढेकर हे सगळ्या गोष्टी कॉमन आहेत. तसंच रिबाउंड हायपर ॲसिडिटी म्हणजेच काय? जेव्हा तुम्ही रोज अँटॅसिड घेता आणि एक दिवशी बंद करता तेव्हा ॲसिडिटी ही शरीरामध्ये दुप्पटपटीने वाढते, त्यालाच रिबाउंड हायपर ॲसिडिटी म्हणतात. तसंच जर रेग्युलर पेन किलर घेत असाल त्याच्यामुळेही ॲसिडिटी होते. तर आता अँटॅसिड लॉंग टर्मसाठी घेणं योग्य आहे का? तर अर्थातच नाही, कारण तुम्ही अँटॅसिड लॉंग टर्मसाठी घेणार तर तुमच्या शरीरामधलं कॅल्शियम लेवल कमी होते, विटॅमिन B12 लेवल कमी होते आणि तसंच तुमच्या किडनी फंक्शनवरती बॅड इफेक्ट होतो. त्यामुळे अँटॅसिड हे लॉंग टर्मसाठी सेफ नाही आहेत. तर आता हे आम्लपित्त कमी करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत? पहिला, आपण आपल्या डेली रुटीनमध्ये चेंजेस केले पाहिजे. फर्स्ट, तुम्ही वेळेवर जेवण केलं पाहिजे. तुमच्या जेवणाचं टाईम ठरवून टाईम टू टाईम जेवण केलं पाहिजे. तसंच रात्री जागरण करण्यामुळेही ॲसिडिटी होते, त्यामुळे व्यवस्थित झोप घेणेही महत्त्वाचं आहे. रात्री उशिरा जेवण करायचं बंद करायचं आहे. तुम्हाला रात्री जेवणाच्या 2 ते 3 तास नंतरच तुम्ही झोपलं पाहिजे, तोपर्यंत तुमचं व्यवस्थित डायजेशन व्हायला हेल्प होते. नेक्स्ट, तुम्ही जेवणामध्ये काय पथ्य अपथ्य पाळलं पाहिजे ते सांगेल. जेवणामध्ये तुम्ही जर बाजरी प्लस हुलगे आणि हरभरा हे सगळे पित्तवर्धक आहार आहेत. म्हणजेच काय? गहूसुद्धा, गव्हामध्ये पण ग्लुटेन असतं, तेही पचायला जड आहे, ते तुम्ही त्याचं प्रमाणही कमी केलं पाहिजे. मग काय घेतलं पाहिजे? ज्वारी, याच्यामध्ये भरपूर फायबर आहेत, त्यामुळे ज्वारी प्लस नाचणी, राजगिरे हे सगळे पित्तशामक आहे, यांचा समावेश केला पाहिजे. प्लस डाळीमध्ये तुम्ही मसूर डाळ, मूग डाळ ह्याचं सेवन केलं पाहिजे.
आणि फळं बघाल तर केळी, पपई हे सगळे पित्तशामक आहेत. आणि भाज्यांमध्ये तुम्ही पडवळ आणि दुधी भोपळा हे खूप पित्तशामक म्हणून काम करतात. तसंच रोजच्या जेवणामध्ये दूध, तूप, लोणी, ताक यांचा समावेश केला पाहिजे. तसंच मनुके म्हणजेच काळे मनुके, अंजीर, गुलकंद हे खूप छान पित्तशामक आहेत. तर नेक्स्ट तुम्ही आता पित्त झालंच आहे तर मग घरगुती काय उपाय केला पाहिजे. जेव्हा पित्त होतं तेव्हा तुम्ही जिरा पाणी म्हणजेच काय पाण्यामध्ये जिरा उकळून ते पाणी पिलं पाहिजे. तसंच ओवा आणि बडीशेपचं पाणी म्हणजे ओवा आणि बडीशेप पाण्यामध्ये उकळायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. आणि धन रात्रभर पाण्यामध्ये भिजू घालायचं आहे आणि सकाळी गाळून ते पाणी पिलं तर तुमची ॲसिडिटी कमी होते. आणि सगळ्यात बेस्ट आहे आवळा. रोज तुम्ही जर एक आवळा खासाल तर तुमची ॲसिडिटी कमी राहील. किंवा त्याच्याऐवजी तुम्ही आवळ्याचं चूर्ण किंवा पावडर घेऊ शकता. तसंच तुम्ही थंड दूध पिलात तरीही तुमची ॲसिडिटी कमी येण्यास मदत करते. तर हे सगळे झाले उपाय. तुम्हाला आणखीन काय आम्लपित्ताबद्दल डाऊट्स असतील, क्वेरी असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.